ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वप्रथम आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत। क्रिस गेलचं मीरा भाईंदर शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वागत करतो। पहिल्यांदाच इंटरनॅशनल लेवलचा कुठेतरी एखादी व्यक्ती मीरा भाईंदर शहरात आलेली आहे, त्यामुळे ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत करणे माझा कर्तव्य समजतो। आणि मी नेहमीच मीरा भाईंदर शहराला एक वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो। विकास कामं होत असतानाच मीरा भाईंदर शहर सांस्कृतिक दृष्ट्या कसं पुढे जाईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं प्राधान्य मिळेल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो। खरं तर क्रिस गेलची पत्रकार परिषद मुंबईत होती, परंतु मी पूर्वेश्वर सांगितलं मुंबईमध्ये इंटरनॅशनल लेवलचे अनेक खेळाडू येतात, अनेक हॉलिवूडचे कलावंत येतात, अनेक मोठे मोठे गायक येतात इंटरनॅशनल लेवलचे, परंतु मीरा भाईंदरला मात्र हे कधी स्वप्नावर वाटणारी गोष्ट आपण जर केली तर बरं होईल। आणि त्या माध्यमातून क्रिस गेलला मीरा भाईंदर शहरामध्ये आपण पत्रकार परिषद घेऊ आणि त्याला मीरा भाईंदर शहरातील जनतेच्या वतीने सुद्धा आपण अभिवादन देऊ असं सांगितलं। आणि आज तो क्षण आलेला आहे। आमचे स्पेनचे जे कॅसलर्स आहेत, म्हणजे इकडे आपण दहीहंडी म्हणतो, परंतु तिकडे म्हणजे गोविंदा म्हणतो, तिकडे कॅसलर्स बोलतात। आणि मला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 7-8 प्रो गोविंदा याची जी निर्मिती प्रताप सरनाईंनी छोट्या छोट्या माध्यमातून केली होती, आता ते छोटं झाड पूर्वे सरनाईकांच्या माध्यमातून त्यांनी वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर केलेलं। मलाही कल्पना नव्हती की प्रो गोविंदा एवढा मोठ्या लेवलला पूर्वेश घेऊन जाईल आणि आज 3 वर्षामध्ये त्यांनी दाखवून दिलं की हम तुमसे कुछ कम नाही। त्यामुळे मी त्याचंही कौतुक करतो की बघा मी स्पेनला एवढी वर्ष 25 वर्ष दहीहंडी करतो, स्पेनला जाऊ शकलो नाही, परंतु गेल्या 3 वर्षापासून स्पेनला हे मित्र त्यांनी जमवले। आणि अभिमानाने एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की या वर्षी स्पेनचे जे कॅसलर्स आहेत 111 लोक हे मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर मी त्यांना मीरा भाईंदरला सुद्धा थर लावायला घेऊन येणार आहे 16 तारखेला। म्हणजे ही आनंदाची बातमी मला सांगण्यासाठी खास या ठिकाणी बोलवलं। आणि त्या ठिकाणी दरवर्षी आमचे विकास पाटील आणि त्यांची सर्व मंडळी, स्वराज वगैरे आमची मंडळी आपल्या नवघर नाक्यावरचे दहीहंडीचं आयोजन करतात। आता या वर्षीपासून त्यांच्यासह प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी, हे पहिलं वर्ष आहे परंतु दरवर्षी ही दहीहंडी त्या नवघरच्या शाळेमध्ये होईल। विकास पाटील आणि स्वराज पाटील आणि मंदाताई पाटील यांच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षापासून त्या चौकामध्ये करतायत। आता मैदानामध्ये, कारण चौकामध्ये केल्या जागा कमी असते त्यामुळे मैदानामध्ये आम्ही दहीहंडी घेऊन जातो, जेणेकरून मुंबई ठाण्याचे हजारो त्या ठिकाणी जे गोविंद आहेत त्या ठिकाणी येतील। आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच आमच्या मीरा भाईंदरला सलामी द्यायला हे सगळे कॅसलर्स खास पेरहून नवघरच्या राख्यावर येतात। त्यामुळे ही बातमी पहिल्यांदा तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला आमंत्रित केलं। कारण हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, हा मीरा भाईंदरच्या इतिहासामध्ये सोन्याचा अक्षर आहे। स्पेनवरनं 101 लोक येणार, या ठिकाणी पिरॅमिड रचणार, त्या ठिकाणी पिरॅमिड बोलतात, आपण थर बोलतो, पिरॅमिड बोलतात। त्यामुळे येऊन एक सलामी आपल्याला देणार आहे, आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे। त्यामुळे मी त्याचं स्वागत करतो। क्रिस गेलचं पण मनापासून स्वागत करतो, कारण क्रिस गेल आता आम्ही दोघांनी ब्लॅक त्यामुळे क्रिस गेलचा तुम्ही जसे चाहतात मी पण चाहतात, म्हणजे त्यांनी हातात बॅट धरली की ते एक रन काढूच नाही, त्यांनी फक्त छक्के आणि चौकच मारावे, 6 and 4 त्यामुळे असं प्रत्येकाला वाटत असतं की त्यांनी हातात बॅट धरली तर फक्त चौके आणि छक्केच मारावे, दुसरं त्यांनी काहीच करू नये। अशा पद्धतीचं क्रिस गेलचं एक व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व आज आम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी त्याला घेऊन आलोय। हे मला मीरा भाईंदर शहराच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। हिंदी में भी यही कहना चाहेंगे कि मैं सबसे पहले क्रिस गेल का दिल से धन्यवाद देता हूँ। मीरा भाईंदर शहर का लोकप्रतिनिधि होने के नाते, विधायक के तौर पे 4 बार मीरा भाईंदर से मैं अगर जीत के आता हूँ तो मेरा फर्ज बनता है कि इंटरनेशनल लेवल के जो ब्रांड एम्बेसडर हमारे हैं उनको भी मीरा भाईंदर शहर में ले आओ, इससे आपको मिलाने के लिए
यहाँ पे लेके आए। और साथ ही में हमारे जो स्पेन के कैसलर्स हैं उनको भी मैंने इनवाइट किया, वो भी आ जाओगे। उनके 111 लोगों की जो टीम है वो पूरी की पूरी मीरा भाईंदर में मैं दोपहर के वक्त करीबन 3-4 बजे 16 तारीख को जो दहियानी प्रताप सरनाईक फाउंडेशन और हमारे विकास पाटिल, पद्मनाभ पाटिल और स्वराज पाटिल के माध्यम से नवघर तालुक में जो आपका मंडळाचं नाव है नवघर की मानाची हल्दी, ये जो पिछले कई सालों से हमारे विकास पाटिल और उनके सब परिवार के माध्यम से वहाँ पे हो रही है। अभी उनके साथ प्रताप सरनाईक फाउंडेशन भी जुड़ जाएगा और इस माध्यम से ये साल से हर साल दहियानी तो होगी, मगर साथ साथ में इस साल हम ओपनिंग करेंगे मीरा भाईंदर शहर के जनता को। हमारे कैसलर्स वहाँ पे आके पिरामिड रचेंगे। हमारे गोविंदा जो मुंबई ठाणे भाईंदर के तो घर रचेंगे, उनके लिए बख्शिश स्टॉक देंगे, इनाम की राशि हम उनके लिए देंगे। 5 लाख देंगे, 1 लाख देंगे, 50,000 देंगे, 25,000 देंगे, 15,000, 10,000, ऐसे जो 5, 6, 7, 8 घर के लिए प्राइजेस है वो देंगे। मगर साथ साथ में ये जो दहियानी हमारा जो उत्सव है उसको और भी आगे स्पोर्ट्स के रूप में लेके जाने के लिए हमारे जो कैसलर्स आएंगे उनका भी स्वागत करेंगे। तो आप लोगों को यही बातें बताने के लिए मैं यहाँ पे इस कॉन्फ्रेंस आयोजित की और मैं यही चाहता हूँ कि मीरा भाईंदर मुझे अगर 4 बार विधायक बना तो मेरा फर्ज बनता है इस मीरा भाईंदर को ऊंचाई की तरफ ले जाए। खाली डेवलपमेंट का मुद्दा लेके नहीं बल्कि स्पोर्ट्स में हो, जैसे क्रिस गेल के माध्यम से स्पोर्ट्स को हम बढ़ावा देना चाहते हैं। हम अलग अलग सितारों को यहाँ पे लेके आके हम कल्चरल एक्टिविटी यहाँ पे लेके आ रहे हैं। हम जो हमारा जनवरी महीने में हमारा मीरा भाईंदर आर्ट फेस्टिवल होता है उसके माध्यम से अलग अलग जो कलाकार लोग हैं, जो गायक है, जो आर्टिस्ट है, उनको यहाँ पे लेके जाते हैं और इंटरनेशनल लेवल पे हम उनको परिचित करा के देते हैं। तो इसी तरह से मीरा भाईंदर शहर खाली हमेशा कभी आया तो हिंदू मुस्लिम के तनाव पे नहीं, बल्कि कभी आया तो मराठी और हिंदी के मुद्दे पे नहीं, बल्कि हमारा मीरा भाईंदर शहर एक कल्चरल सिटी है। ये मीरा भाईंदर शहर को इसी तरह से आगे लेके जाएंगे। हम शांतता प्रिय शहर चाहते हैं। हमें यहाँ पे मीरा भाईंदर शहर में कोई मराठी हिंदी भाषी वाद निर्माण करेगा, मीरा भाईंदर शहर में हिंदू मुस्लिम वाद निर्माण करेगा या कुछ अगर गलत चीजें इस मीरा भाईंदर शहर में होगी तो हम उसके खिलाफ हैं। हम सिर्फ मीरा भाईंदर शहर को जागतिक ऊंचाई पे लेके जाना चाहती है, स्पोर्ट्स के माध्यम से, कल्चरल सिटी के माध्यम से, एक्टिविटी अलग अलग करने के माध्यम से और डेवलपमेंट के माध्यम से इस मीरा भाईंदर शहर को हम आगे बढ़ाने की कोशिश करते हैं। और आज मैं सभी लोगों का, हमारे सभी पदाधिकारी यहाँ पे है, मीरा भाईंदर शहर की शिवसेना हमारे कैसलर्स यहाँ पे हैं और खासकर मैं पूर्वी सरनाईक का दिल से धन्यवाद देता हूँ। मेरा बेटा होने के बाद बावजूद भी उसको धन्यवाद देना चाहता हूँ, क्योंकि ये जो रचनाएं सब जो की गई है, क्रिस गेल को यहाँ पे लाने की, ये स्पेन के सभी हमारे कैसलर्स को यहाँ पे लेके आने की और साथ में प्रो गोविंदा को अलग ऊंचाई पे लेके जाने की जो योजना है, जो भूमिका है, वो बहुत बड़े पैमाने पे पूरे सरनाईक ने की है। तो उसका भी मैं बहुत दिल से धन्यवाद देता हूँ और साथ ही में अरे स्वराज भी है और साथ ही में हमारे सभी पदाधिकारियों को आह्वान करूंगा कि 16 तारीख को हम मीरा भाईंदर शहर की पूरी जनता वहाँ पे लोग आनी चाहिए ताकि स्पेन के हमारे कैसलर्स ऐसे पिरामिड रचते हैं। तो उनके लिए भी बहुत बहुत मीरा भाईंदर शहर की जनता को दिल से धन्यवाद देता हूँ, मेरा स्वागत करता हूँ। जय महाराष्ट्र गोविंदा पथकचा फक्त आभार व्यक्त त्यांनी ते जय महाराष्ट्र गोविंदा पथक त्यांचं फक्त आभार व्यक्त जय अमित आमच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथक आहे, जय महाराष्ट्र गोविंदा पथकाचं सुद्धा मनापासून स्वागत आहे। तुमच्या पथकाचं स्वागत आज किती 4 वाजता 6 तुमचं स्वागत बक्षीस घेऊन त्याला स्टेजवर कॉम्पिटिशन घेऊ। ओके, धन्यवाद। नाही बघा, राजकीय क्षेत्र हे वेगळं आहे, सांस्कृतिक क्षेत्र वेगळं। क्रिस गेल एक इंटरनॅशनल लेवलचा ब्रँड आहे, पूर्ण जगामध्ये क्रिस गेलचा चाहता वर्ग आहे आणि बघा मस्तपैकी घर दाखल म्हणजे क्रिस गेलला 6व्या-7व्या घरावर बदल असते ग्राउंडचे, त्यामुळे असा मजबूत साथी आपल्या बरोबर आहे, याचा अभिमान वाटावा सगळ्यांना। म्हणून आम्ही क्रिस गेलला
आम्ही प्रोफेशनली रिस्क घ्यायचे चाहते आहोत. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.